अमित ठाकरे हे एकमेव माही विधानसभेतील उमेदवार आहेत की जे डोअर टू डोअर फिरत आहेत. इतर उमेदवार खालूनच नमस्कार करून पुढे जात आहेत आणि अमित हा ठाकरेंचा मुलगा आहे, त्यामुळे एक वेगळं कौतुक आहे लोकांना. आणि तो आपल्या दारात येतोय म्हटल्यानंतर सगळे त्याचं कौतुकाने त्याला घरात घेतात, त्याची आरती ओवाळतात, गोडधोड खाऊ घालतात. खूप आपलेपणा त्यांना वाटतोय आणि एकंदर त्यांची देहबोली पाहता प्रचंड चांगला प्रतिसाद लोकांकडून मिळतोय. ठाकरे घराण्याचा सदस्य म्हटल्यानंतर महाराष्ट्रातल्या कुठल्याही जनतेचे एक जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि त्यामुळे ती आपुलकी प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळते आहे. माहीमकरांकडून सुद्धा ते व्यक्त होताना हो, मी तेच म्हटलं. एक तर तो राजसाहेबांचा मुलगा आहे आणि एक माहीम विधानसभेमध्ये गेले अनेक वर्षे तेच चेहरे, त्याच चेहऱ्यांना निवडून देऊन त्याच चेहऱ्यांना पाहून लोक कंटाळलेले आहेत. लोकांना परिवर्तन हवं आहे आणि अमितसारखा एक तरुण उमदा मुलगा पुढे येऊन ही जागा घेऊ पाहतोय हे लोकांना भावलेलं आहे आणि त्यामुळे लोक त्याचं प्रचंड अतिशय उत्साहात त्याचं स्वागत करतायत, वेलकम करून त्याला चांगलं ट्रीट करतायत. तर एकंदर हे पाहता असं मला वाटतं की लोकांचा प्रतिसाद उत्तम आहे आणि त्यातून भरघोस मतदान अमितला होईल. तुमच्या विरोधी पक्षातले जे उमेदवार आहेत म्हणजे महायुती आहे, महायुतीची एक मोठी जाहीर सभा काल शिवाजी पार्क मैदानामध्ये पार पडलेली होती. मात्र फारशी गर्दी त्या सभेला पाहायला मिळाली नाही. स्वतः पंतप्रधान मुंबईत असून मुंबईतल्या जागांसाठी महायुतीतून इतके प्रयत्न असून सुद्धा शिवाजी पार्कमध्ये म्हणावी अशी गर्दी झाली नाही. शिवाजी पार्कच्या सभेचा इतिहास राहिलेला आहे. प्रचंड मोठ्या गर्दीमध्ये इथे ठाकरे घराण्यातले अनेक भाषणं होताना आम्ही पाहिलेली आहेत. मात्र कालच्या सभेकडे कसं पाहताय? लोकांचा रिस्पॉन्स कमी मिळाला काय माहिती आहे का? मी तुम्हाला तेच सांगते की लोक काही विशिष्ट चेहऱ्यांना आणि तेच साचलेपणा जो आलेला आहे त्याला कंटाळलेली आहेत. लोकांना नवीन काहीतरी हवं आहे आणि शिवाजी पार्कचं मैदान गाजवायचं ते बाळासाहेबांनंतर राजसाहेबांनीच, इतरांना ते शक्य नाही. ते अनेकदा प्रूव्ह झालेलं आहे. कालची सभा तुम्ही पाहिली असाल, ती गर्दी नसण्याचं कारण तेच आहे. ते समीकरण आहे शिवाजी पार्क इक्वल टू राज ठाकरे आणि ते इतरांना कोणाला जमत नाही. कारण राजसाहेबांना स्वतःहून आम्हाला असं पण नाही की गर्दी भाड्याने आणावी लागत नाही. कालच्या गर्दीमध्ये अनेक लोक भाड्याने आणलेलीही होती, तरीसुद्धा ते मैदान भरू शकलं नाही. आता तो त्यांच्या पक्षाचा आणि महायुतीच्या एवढ्या सगळ्या पक्षांनी मिळून घेतलेला जर तो जाहीर सभेचा घाट असेल आणि तरी देखील ते एवढं मैदान भरू शकत नसतील तर त्यांनी त्यांचं आत्मपरीक्षण करावं. पंतप्रधानांची आणखी एक सभा झाली होती, त्याच व्यासपीठावरती स्वतः राज ठाकरे उपस्थित होते. तेव्हा राज ठाकरे साहेबांचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा होता आणि शिवाजी पार्कमध्ये सभा जर साहेबांच्या अंगणात होत असेल तर साहेबांनी स्वतःची ताकद लावली होती म्हणून ती सभा तुम्हाला पूर्ण भरली. मी तेच म्हटलं ना, शिवाजी पार्क इज इक्वल टू राज ठाकरे. ठाकरेंची जे उमेदवार आहेत महेश सावंत, त्यांची सुद्धा अनेक सभा होत आहेत आणि स्वतः आदित्य ठाकरे सुद्धा त्यांच्या प्रचारासाठी मतदारसंघामध्ये उतरलेले आहेत. त्याकडे कसं पाहिजे? प्रत्येक उमेदवार आपापल्या परीने आपला प्रचार करायचा प्रयत्न करतो. आपल्या नेत्यांना बोलवून लोकांवर छाप पाडणं हा प्रयत्न प्रत्येक उमेदवाराचा असतोच ना, त्यातला तो भाग आहे. आम्ही त्यांचा प्रचार जसा चालला आहे त्याप्रमाणे आमचाही जोमाने प्रचार चालला आहे. आम्ही तर डोअर टू डोअर कॅम्पेनवर भर दिलेला आहे. आमचेही अनेक नेते बैठका घेत आहेत. स्वतः राज ठाकरे साहेबांनी प्रभादेवीमध्ये एक मोठी सभा घेतली होती. अजूनही एका दुसरी सभा होण्याची शक्यता आहे आणि डोअर टू डोअर हाच आमचा खरा प्रचाराचा मूळ फंड आहे आणि तोच आम्ही शेवटपर्यंत ठेवणार आहोत. अमित ठाकरे निवडणुकीला उभे राहिल्यानंतर त्यांचे जे विरोधक आहेत ते आता त्यांच्यावरती टीका करतायत. कोण त्यांना बालिश म्हणते, तर आणखीन काही म्हणतात. पर्सनल लेवलवरती टीका होते विरोधकांकडून. त्याकडे हे बघा काय होते, म्हणजे अमितजींना जो काही लोकांचा प्रतिसाद मिळतोय तो प्रतिसाद पाहून यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्यामुळे आता ते वैयक्तिक टिप्पणीवर आलेत. जो वैयक्तिक टिप्पणी आम्हालाही करता येते, कमरेखालचे वार आम्हालाही करता येतात, पण ते आमच्या संस्कृतीत आणि आमच्या संस्कारात बसत नाही. करायला गेलं तर भरपूर आहेत. आमच्याकडे अशी यादी आहे अक्षी. आणि अमित एका बाजूने आपण बोलतो की तरुणांनी राजकारणात यायला हवं, मग त्यांना संधी तर द्यायला हवी ना. आणि ती राज ठाकरे साहेबांनी जर अमितला दिली असेल आणि त्याचं स्वागत जनता करत असेल तर यांच्या पोटात दुखतं आहे, पोटशूल आहे. त्यामुळे ते पोटशूल त्यांच्या 23 तारखेपर्यंत राहणार आहेत. त्यांना चांगला डॉक्टर मिळो आणि त्यांच्यावर उपचार होऊ देत. भाजपच्या काही नेत्यांनी अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याची भाषा केलेली होती. मात्र आता देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे की अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याचा विचार होता, मात्र ते शक्य नाही आहे आता. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अधिकृत उमेदवार सदा सरवणकर इथे आहेत आणि महायुती म्हणून त्यांना पाठिंबा देणं आम्हाला आवश्यक. हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. खरं तर मी बोलणं योग्य नाही, परंतु महायुती म्हणून जर तो घटक पक्ष असेल तर एका ठिकाणी पाठिंबा देऊन इतर ठिकाणी त्याचा परिणाम होणार असेल तर त्यांनी ते टाळलं असावं, असं माझा अंदाज म्हणून टाळलं असावं.
परंतु तरी देखील सांगतो, अंदर की बात है, बीजेपी हमारे साथ है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.